जुन्या आयुक्तांनी घरपट्टी वाढीचे काही नोटीस दिले होते, त्यावेळी पालकमंत्र्यांनी मोठेपणाने सांगितलं नाही रद्द करा, हे काय करू नका. पुन्हा निवडणुकीत सांगितलं की भाजपला निवडून द्या, भाजप निवडून द्या, आम्ही चांगलं सत्ता करू, चांगलं शासन चालू. आणि निवडून आल्या पहिला घरपट्टी वाढीची नोटीस सगळ्या लोकांना दिलेली आहे. हे बघा, नियम बदलायचा असेल, नवीन प्रणाली आणायची असेल, आमचा विरोध नाही. मात्र खोटं बोललं गेलं आणि दुर्दैव आहे की आयुक्त सुद्धा खोटं बोलल्या. आयुक्तांनी प्रेस घेतली, सांगितलं की सर्व लोकप्रतिनिधींशी चर्चा करून मी नवीन प्रणाली आणलेली आहे. मी पहिला प्रश्न त्यांना तेच म्हटला, लोकप्रतिनिधी म्हणजे कोण? खासदार लोकप्रतिनिधी नाहीत का? तर मला ते म्हटलं की नाही सगळ्यांशी, तुम्ही एकटाच राहिला होता, मी सगळ्यांशी बोलले. आता दुर्दैव आहे की फक्त विरोधातला जो लोकप्रतिनिधी निवडून येतो तो लोकप्रतिनिधी नाही, फक्त भाजपमधून निवडून येतात तेच लोकप्रतिनिधी समजून त्यांनी चर्चा केली असेल. मी स्वतः त्यांची भेट घेतली, त्यांच्याकडे प्रणाली समजून घेतली. तुम्हाला भांडवली मूल्यावर जर प्रणाली लावायची असेल तर विरोध असायचं कारण नाही, पण त्याचा दर किती असावा आणि तो दर आकारत असताना तो विद्यमान आज कराचा दर आहे, त्याच्यात होणारी वाढ त्या माणसाला कशी सोसेल, त्याच्या मोबदल्यात काय सुविधा नेमकी महापालिका त्याला देते हेही सांगण्याची गरज आहे.